नाही, माझी अपेक्षा आहे की तिथं मुख्यमंत्री साहेब येत आहेत आणि बारामतीकर अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल, बारामतीकर तर आहेतच पण महाराष्ट्रातील तमाम जनता सुद्धा दादांच्या ऍक्सिडेंट बद्दल अतिशय भावनिक आहे. त्यामुळे त्या व्यासपीठावर अजितदादा नसल्यामुळे ती पोटनिवडणूक तिथं लागते. त्यांच्या पत्नी आता दादांच्या जागेवर तिथं आमदारकीसाठी उभ्या आहेत आणि ते जे व्यासपीठ आहे ते बारामतीमध्ये आहे. बारामतीचा विकास दादांनी केलेला आहे. तर मग तिथं लोकांचं वेगळं काय ऐकण्याची इच्छा नाहीये. तुम्ही वेगळी भाषणं कुठलीच करू नका. 1-2 मिनिटाचं भाषण सुद्धा जर केलं ना, की सीबीआयच्या चौकशीचं काय झालं, FIRचं काय झालं, VK सिंगला का अजूनपर्यंत ताब्यात घेतलं नाही, आणि मग अशा प्रकारे संत गतीने अजितदादांचा तपास का सुरू आहे, एवढी फक्त उत्तर दिली आणि ती उत्तर देत असताना आश्वासक उत्तर दिली, तरी मला असं वाटतं की बारामतीकरांना ते फार पुरेसं आहे. मतदान तर करणारच आहेत दादांकडे बघून, पण देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं दुसरं कुठं काही नकोय. आणि त्याच्यातच आमचं एवढंच मत आहे की पुणे रिंग रोडला नाव द्या अजितदादांचं, हे आम्ही म्हणलो होतो. दादांचं नाव कुठंच नको असा कुठेतरी प्रयत्न भाजपकडनं केला जातोय. 2024ला दादा भाजप बरोबर असताना सुद्धा भाजपच्या एका सुद्धा नेत्याला प्रचारासाठी तिथं बोलवलं नाही. पण आता रस्सीखेच लागलीये भाजपकडनं बारामतीत जाऊन कार्यकर्त्यांचे मेळावे त्या ठिकाणी घ्यायचे. म्हणजे एक तर आम्ही म्हणतोय मोठ्या वास्तूला नाव दादांचं द्या, तिथं तुम्ही देत नाही. आणि मध्येच तुम्ही जर बघितलं असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव अजितदादांच्याच प्रयत्नातून ज्या युनिव्हर्सिटीला म्हणजे त्या ह्याला मेडिकल कॉलेजला दिलं गेलं होतं, नाही तर मेडिकल इन्स्टिट्यूटला दिलं गेलं होतं, तिथंच सत्तेतला एक कुठला तरी माणूस येतो, मागणी नसताना त्याच्या खाली असणारं एक छोटंसं जे हॉस्पिटल आहे त्याला अजितदादांचं नाव दिलं जातं. आमचं मत आहे दादा आज असते तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारख्या एवढ्या महामानवाचं मोठं नाव एखाद्या हॉस्पिटलला दिलं असेल, नाही तर कॉलेजला दिलं असेल, तर दादांनी सुद्धा कुठंच तो बदलण्याचा प्रयत्न नाही तर इच्छा व्यक्त केली नसती. मग आमचं म्हणणं आहे रिंग रोडला तुम्ही नाव द्या. इथं नाव तुम्ही सहज देता का? इथं वाद व्हावा. राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही 2029ची तयारी हॉस्पिटलला एक नाव देऊन एक वाद ऑलरेडी भाजपने तिथं सुरू केलेला आहे. म्हणजे भाजप राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टीला त्या ठिकाणी बघत आहे. पवार परिवारांचं नाव पूर्णपणे संपवण्याचा विचार हा भाजपच्या मनात असला तर पवार परिवाराचं नाव हे फक्त कोणामुळे आहे? सामान्य लोकांमुळे आहे, मतदारांमुळे आहे. किती काय प्रयत्न केलं तरी भाजपला काय याच्यातून साध्य करता येणार नाही. अजून म्हणतो, आज बारामतीला तुम्ही चाललेला आहात, पुणे रिंग रोडचं नाव हे अजितदादांच्या नावाने तुम्ही त्या ठिकाणी द्या. आणि प्रमुख वास्तू ज्या दादांच्या प्रयत्नातून पुण्यामध्ये ते अनेक वर्ष हे पालकमंत्री राहिल्यामुळे इथं ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्याला नाव आज तुम्ही जाहीर करून टाका. दादांचं नाव आम्ही त्या ठिकाणी दिलं. आम्ही या गोष्टीचं स्वागत करू आणि बारामतीकरांची हीच इच्छा आहे. आता आजचं भाषण काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. स्टेज खूप मोठं केलंय पण पुढची बसण्याची जागा जरा छोटी वाटते. आणि जागा का बदलली हे मला कळता येणार नाही, पण मोठे नेते आल्यानंतर ती दादांची साधी सोपी झाडातली अनेक वर्षांतून प्रथा असलेली जागा ती डावलून मोठ्या ठिकाणी जी काही सभा त्या ठिकाणी घेतली जाते, मोठे नेते आले म्हणून ती सभा घेतली जावी. पण बघूया 23 नंतर या बाबतीत अजून स्पष्टपणे बोलू.